तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉगला सुरुवात केली इथूनच. गावात आलो भाजी वगैरे चिकन वगैरे आणायला. तर जाता जाता नजर पडली या पक्ष्यांवर. हे गव्हाचं शेत रिकामं झाले. तर हे पक्षी पूर्ण यांचा थवा इथं बसलेला आहे. टोटल पारवे आहेत ह्या पूर्ण. आता मी व्हिडिओ काढायला लागलो म्हणून ते जरा उडून गेले, नाहीतर एवढे भारी बसले होते ते मित्रांनो. अरे वा, माझा दुःख. गावात गेलो असाच कमीत कमी अर्धा पाऊण तास झालं असाच चाललो. गावात गेलतो, असं ऊन लागायले, तहान लागली खूप. पाणी प्यायचं होतं पण नाही पिलं. म्हणलं चला घरी गेल्यावर पिऊ. इकडल्या साईडला पण खूप मस्त असं वातावरण आहे. एकदम थंड जांभुळणीचं झाड आहे. आणि इथं पण असं बघा माळव आहे, छोटं टोमॅटो वगैरे. आणि भेंडर आहे तिकडल्या साईडला. तर आज होणार आहे घरी चिकन, मस्त बेत राहणार आहे खायला. आम्ही चौघच जण, मी, भावेश, सकू आणि पुष्कराज. आमची फॅमिली खूप छोटी आहे, मस्त आहे, हॅपी आहे. इथं पण लय खूप सारे पक्षी बसलेले बघा. खूप मस्त वाटतंय. आलो मित्रांनो, आता कमीत कमी घराजवळ आलो. पुष्करातला आणि भावेशला मी दिसलो. दोघं जण गार पाण्याने आंघोळी करायले. तुम्हाला नाही दाखवू शकत कारण की अंगात कपडे नाहीत त्यांच्या. खूप त्यांना गार पाण्यामध्ये पोहायची खूप मजा वाटते मित्रांनो. आणि हे आपलं आंब्याचं झाड बघा. आंब्याचं झाड आहे. हा पुष्कर भावेश पा. आणि पुष्का पण आहे, त्याला खायला आणले. आणि भाजी बनवणार आहे सकू. सकू काय बनवणार आहे भाजी? हो बा. हा, कपडे घाला आता बरं. चला भाजी होणार आहे चिकनची. मित्रांनो तुम्हाला तर मी आधीच सांगितलं, खाणारे आम्ही चौघच जण असतो. जे काय असतंय ते आपल्या चौघासाठीच. मसाले वगैरे आणलेत. आणि ते दिवशी गावातला मसाला आणलेला धने नाहीत म्हणून करणार नाही. चला हातपाय धुवा, कपडे घाला, वर बसा बरं. गावात तिकून आणली जाऊन. मग तिथं कुठं असते म्हणजे माळव नाही तिकडं नाही, छोट्या दुकानावर आणली. कोथिंबीर आणली मित्रांनो, 10 रुपयाला जुडी दिली. अरे बा, कसं मटण आहे, फ्रेश. फ्रेश चिकन आहे मित्रांनो, फ्रेश. हो, कुठं खाय ना काय नाही. ते मस्त खतरनाक बेत होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला कळवत जा तुमच्या मनात काय काय नाही ते. बघा कसलं वातावरण आहे.
कसलं दिसायला लागले बघा ना ते सूर्य आणि ते. अरे वा वा. यांचं जेवण झालंय. त्यानं सुपामध्येच भाजी खाली. आणि माझी चप्पल पाण्यात कोण टाकली का? हा, सुपासोबतच यांना जेवण झाले दोघांच्या पण. हो, जेवण केलं का? जेवण केलं केलं. जाऊ आता. घम 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 वास यायला मित्रांनो. आमच्या सकूच्या हातची भाजी खूप छान होती राव. खरंच ना, एवढी भारी भाजी करते सकू. आता तिखट भाजी बनवायची बाकी आहे. एवढ्या हवा चालली. म्हणजे पूर्ण हवा गेल्याशिवाय हे निघत नाही. असं का? एवढ्या हवेत बी जरी काढलं ना तरी बी सगळं उडता जातंय खाली. सांगते सगळं ढकलून उडत आहे. स्मेल भारी यायलाय. खूप छान. भूक लागली. सकाळपासून जेवण सकाळी एकदा केलं तर लाईट नव्हती दिवसभर. आज एवढी परेशानी झाली. आणि तिकडे बंगल्यामध्ये जाऊन राहिलो 1-1.5 तास. नाही किती वेळ मी तर. हो, लाईट तर गेली पण आपण त्या बंगल्यात किती वेळ राहिलो. तरी पण तू ते मटेरियल हे नाही टाकलं वाटते. अद्रक कोथिंबीर बस आली तेवढी नको. रस्सा टाक. भात थोडा भात टाक पांढरा आणि रस्सा. पाणी थोडं जरा जास्त टाकायचं असतं ना. मागच्यासारखी भाजी करायची असते ना. होती घ्यायच्यात आता. हा, बस. तू जेवण केलं का? हा, तू केव्हा करणार? फिकी नाही खाणार? तर चला मित्रांनो, थोडं करू जेवण. जेवण करून मस्तपैकी आता संध्याकाळच्या टायमाला तिखट भाजी होणार. बस झालं. तर मी जेवण करतो. कशी झाली टेस्ट? कोथिंबीरसाठी कोथिंबीर आणायला बी कुठल्या कुठं जावं लागते. हां, एकदम गाळ झाली. मला वाटलं माझं चार्जरच घेऊन हिंडा लागला. लय मारला असता. भारी झाले. तुला म्हणलं नाही पण मटेरियल. हो, जेवण केलं का? होय, जेवण केलं? नाही केलं? केलं. अरे बापरे, एवढा खराब आयुष्यामध्ये मी आतापर्यंत पोरगं पाहिलं नाही. मी बाहेरून हिंडून आले आणि माझ्या भातामध्ये पाय द्यायच्या मार्गावर होते. बाबा बाबा. झाल्या का झोपा? झाल्या का? जेवण झाले सगळ्यांचे? मित्रांनो, आज फोन पण आलता बरं का. आमच्या साडूभाऊ आहेत, पांडूभाऊ, त्यांच्या मालकाचं लग्न आहे आज. तर ते त्यांच्या जो गाड्या होत्या त्या गाड्याने गेले. आपल्या जो काय गाडी नव्हती त्यामुळं आपण कॅन्सल केलं. पुष्काचा झोपायचा टाइम झालाय. 22 तिकडे बसलाय लोळत.
सकूला आला कटाळा, आता भाजी केली नाही तिनं. चालेल. जास्त काय असं. सगळ्यांचे जेवण झाले म्हणली. आता काय करायचं नाही जेवण. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिलीच. तर दुधात बघा ना राव कसं झालंय. दूध घ्यावं का नाही आम्हाला तेच कळलं. हे पा और नुसतं रब्बल, काय सांगा तुम्हाला, नुसतं रब्बल. हे साय आहे म्हणून कळलं बघा ना. चिंगमच, दुसरं चिंगमच. आणि असल्या दुधामध्ये यायले आमच्या मित्रांनो. लहान लहान लेकरं आहेत माझे. जेणेकरून काय जर झालं तर कोण जिम्मेदार राहील. आता शांत बसणार नाही मी. त्या दुधावाल्याला पाहणार, उद्या सकाळी आलं त्याला बोलतो. 900 रुपये महिना घेतोय ते. खरंच पैसे देईन का काय.